श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना, आज मी रेशनच्या तांदळाची डाळ खिचडी घेऊन आलेले आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं सगळं साहित्य धुवून स्वच्छ घेतलेलं आहे. तर इथं 2 टोमॅटो घेतले, मी चिरून घेतलेत. 2 बटाटे घेतलेत, ते चिरून घेतले आहेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. अद्रक लसूण घेतला आहे. 2 छोटे कांदे घेतले आहे आणि 10 ते 15 बारीक हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हिरवी मिरची मध्यभागी कट लावून घेतलेला आहे. तर आता आपण अद्रक लसणची पेस्ट करून घेऊया, कुटून घेऊया ते थोडंसं बारीक. तर त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलं आहे, कारण मीठ घातल्यामुळं बारीक कुटून निघत आहे. तर मी तर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत. तर आता गॅसवर मी कुकर ठेवला आहे. तर कुकरमध्ये मी 3 पळी तेल घातलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. तर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया. तर आता आपली मोहरी तडतडली आहे. तर आता जिरे घातले आहे मी 1 चमचा. आपले जिरे छान तडतडले की अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे. तर त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे 2 मिनिट छान परतून द्यायचे आहे. त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. कांदा 2 मिनिट परतून घ्यायचा. त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची. तर मी इथं हिरवी मिरची घालून घेतली आहे. हिरवी मिरची 2 मिनिट परतली की त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. आता टोमॅटो परतून घ्यायचा. त्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत. तर इथं मी बटाटे टाकल्यानंतर छान परतून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घेऊया. तर हळद छान परतून घ्यायची. आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा 1 चमचा. तर इथं मी मसाला परतून घेतला आहे. तर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. छोटे 3 तांबे तर पाणी टाकून घेतलं आहे. तर आपलं पाणी आता उकळलेलं आहे. तर मी इथं रेशनचे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. इथं 1 चमचा मीठ घातलं, कारण मी अगोदर अद्रक लसणामध्ये मीठ घातलेलं होतं 1 चमचा. तर स्वच्छ धुवून तांदूळ घेतलेले आहेत. आता तांदूळ घालून घेऊ आपण कुकरमध्ये. तर आता मी कुकरमध्ये तांदूळ घातलेले आहेत. तर छान 5 मिनिट थोडंसं उकळी येऊन द्यायची तांदळाला. त्यानंतर मुगाची अर्धा वाटी डाळ आपण स्वच्छ धुवून टाकून घ्यायची त्यामध्ये. तिथं मी मुगाची डाळ धुवून घेतली आहे. आता ती आपण टाकून घेऊया. आता 5 मिनिट थोडंसं उकळून द्यायची आहे. थोडीशी उकळी फुटल्यानंतर आपण कुकर बंद करून घ्यायचा आहे. तर मी तो कुकर बंद केला आहे. तर आता आपल्याला 10 मिनिट मध्यम आचेवर शिजवून द्यायचं आहे. तर आपली कुकरची शिट्टी झालेली आहे. तर आता आपण त्यामधली गरम वाफ काढून घेऊया. तर बघू शकता आपली छान रेशनच्या तांदळाची खिचडी झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.